नमस्कार स्वामी भक्त हो. मी आज वाचन करत आहे श्री स्वामी दत्त अवधूत महाराज विरचित श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय 9. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अघहरणा लोकपाला सर्वेशा. आपल्या कृपे करुणा अल्पवर्णिले आपले गुण, श्रोती द्यावे अवधान, श्रवणी आदर धरावा. एके दिनी काही भक्त समर्थासी सोलापुरात नेत, अनेक लोक जमत स्वामी दर्शना लागून. राजा सिंहासनावरून उठून स्वामींसी सिंहासनी बैसवून, गुढ्या तोरणे उभारुनी स्वागत करती स्वामींचे. सिंहासनी स्वामी समर्थ, दर्शना सोलापूरवासी समस्त, हे पाहुणे कुटील न रसत कुत्सितपणे बोलती. गावात असता सिद्धेश्वर, का भजती गुरुवर, ऐसे कुटील नर बोलू लागला लोकांसी. ऐसे निंदा करीत स्वामी समोर येत, अद्भुत प्रकार पाहत आश्चर्यचकित झाला. सिंहासनी अर्धनारी नटेश्वर, दिसते तयासी सुंदर, स्वामी समर्थ गुरुवर दिसले तयासी. स्वामींसी करुणी साष्टांग नमन, मी निंदा नालस्ती करून, बोललो तुम्हा लागून, प्रायश्चित्त द्यावे मज लागून. समर्थ तयासी वदत, पश्चाताप श्रेष्ठ प्रायश्चित, तू आमचा सेवक सत, सुखी राहावे तुवा. सोलापुरातील भक्त स्वामीसी वदत, सिद्धेश्वर मंदिराजवळ रिक्त असे तलाव, जल नसे तलावात, कृपा करावी गुरुनाथ. भक्त आळवणी करीत श्री स्वामी समर्थांची. स्वामी कृपादृष्टी पाहत, रात्री मुसळधार वर्षा होत, तलाव काठोकाठ भरत, ऐसा महिमा स्वामींचा. एक मूर्तिकार भक्त रोज नमन करीत, स्वामी तयासी वदत, काय हवे तुझसी. तो वदे स्वामींसी, मल्हारी मार्तंड कुलदैवत अससी, दर्शन जरी तयाचे होसी, सार्थक होई जन्माचे. स्वामी तयासी वदती, पूर्ण होईल तुझे मनोरथ, दर्शन देवाचे होत, भाव मनी धरावा. वदोनी ऐसे समर्थ, मल्हारी रूप धरित, पाहुनी ते भक्त अत्यानंद होत असे. मुकुंद नामे विप्रवत, समर्था शरण येत, सदा मौन असत, राहावे मौन म्हणती स्वामी. ऐसे तयासी वदत, मुकुंदा सोलापुरी धाडित, पुढे मौनी बाबा म्हणत, प्रसिद्ध होई तो. एके दिनी अक्कलकोटात ऐसे श्री गुरु समर्थ, अनेका सिद्ध करीत, उद्धरिले अनेक भक्त. दिव्य ज्ञान देऊन स्वामी वदती तयासी, तू जावे वाराणसीसी, विश्वेश्वराचे दर्शन घेसी, वास्तव्य तेथे करावे. समर्थ आज्ञा लागून जाई वाराणसी ब्राह्मण, नित्य करी गंगा स्नान, सेवा करी विश्वेश्वराची. शिवावरी अभिषेक करी, ऐसा नित्य क्रम करी, शांत चित्ते श्रवण करी, काय अद्भुत घडले. एके दिनी अकस्मात स्वामी मंदिरात प्रकटत, पाहून संतोष तेथ भक्त आनंद होत असे. भक्त विचारी स्वामीसी, केव्हा सोडले प्रज्ञापुरासी, तुझ भेटावया कारणासी, आत्ताच आलो आम्ही. पंडे पुजारी विस्मित, कोण असती हे संत, अवतारी पुरुष म्हणत, भाग्य आमचे थोरते. श्रीपाद भटा समवेत, स्वामी समर्थ वाराणसीत, अपार महिमा होत, किती म्हणून वर्णावा. दूर दुरून जन येती, अनेक योगी येत, अनेक सिद्ध येत, समर्थांच्या दर्शना. स्वामी वसती हिमालयात, काही सिद्ध म्हणत, हंपी विरूपक्ष भागात, पाहिले म्हणती काही ते. आम्ही असता यात्रा करीत, स्वामींसी पाहिले जगन्नाथपुरीत, ऐसे ते वदत स्वामी ते पाहून. साधू संत योगी आपापसात वार्तालाप करती, हे योगी पुरुष असती, ऐसे म्हणती सारे. स्वामी समर्थ महासिद्ध वायू योगे भ्रमण करीत, कधी गिरनार पर्वती, कधी अबुमाजी दिसत, कधी वसती हिमालयात, कधी सह्याद्री पर्वतात, अवतारी श्री गुरुदत्त विश्वात वास तयाचा. हे साक्षात विश्वनाथ, प्रकटले आज वाराणसीत, आम्हा दर्शन देत, थोर भाग्य आमचे. समर्थांचे तेज अद्भुत, त्यांना सिंहासनी बैसवित, सदैव गुणगान गात श्री स्वामी समर्थांचे.
वेद चर्चा करण्या लागत, स्वामींची ज्ञान विचारित, श्रीपाद भटासी वदत, ज्ञान द्यावे तू तयाना. ऐसे अनेक दिवस स्वामी वसती वाराणसी, काही कुटाल जनासी, महिमा स्वामींचा सहेना. मास मद्याचे पात्रे आणूनी ठेवी स्वामी पुढ्यात, तव अन्नपूर्ण प्रकटत, वदे सर्व जनासी. जे पातले करू छळना, त्याची जाहली विटंबना, दंडाव्या कुत्सित जना, अवतरले यतिवर्य. ऐसे वधून स्पर्श करत, मद्याचे जल होत, फळे होती मासाची, ऐसा महिमा स्वामींचा. असता स्वामी वाराणसीत, महिमा असे अमित, श्रीपाद भटासी वदित, प्रज्ञापुरी जा म्हणत. तू जाई प्रज्ञापुरात, मी हिमालयी जात, ऐसे म्हणून अदृश्य होत श्री स्वामी समर्थ. श्रीपाद भट्ट येई प्रज्ञापुरासी, ते समर्थ दिससी, सांगती सर्व जनासी, चमत्कार वाराणसीतील. सर्व भक्त बोलत, स्वामी येथेच असत, कुठेही गेले नसत, ऐसे वदती तयाला. भक्त होई विस्मित, महिमा तयाचा अद्भुत, त्रिवार नमन स्वामींची, अगाध स्वामी चरित्र, तयाचा न लागेची पार, परी गंगोदक पवित्र, अल्पसेविता दोष जाती. श्री स्वामी समर्थ सप्तशती, नवम अध्याय हा श्री स्वामी समर्थ चरणार्पण मस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु.